चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीमध्ये. सर्वांना ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल. विद्यार्थी मित्रांनो बघा, कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी आणि लेखापाल ची जी पोस्ट असणार आहे नगर परिषदमध्ये, त्यामध्ये तुम्हाला 3 श्रेण्यांमध्ये नगर परिषदची कर निर्धारणची पोस्ट बघायला भेटणार आहे. गट अ, ब आणि क. ओके, त्यामध्ये तुम्हाला कामाच्या स्वरूपानुसार, त्यानंतर पगार आणि त्यानुसार तुमचं जे पोस्ट असणार आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे गट अ ब क काय असेल तर. ओके, तर त्याच्यामध्ये बघा, लक्ष द्या, श्रेणी गट अ ब क यामध्ये जर तुम्ही विचार केला तर यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे. लक्ष द्या, बरेचसे विद्यार्थी म्हणतात अनुभव लागतो सर, त्यामुळे नगर परिषदमध्ये आमचं काही काम नाही. तसं नाही बेटा, तुला जर तुझ्याकडे एनी ग्रॅज्युएशन असेल आणि MSc असेल तर तुला हा फॉर्म भरणं गरजेचं आहे. ओके, लक्ष दे. बघा, कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी गट क, त्यामध्ये श्रेणी अ ब क असं म्हणलेलं आहे. क म्हणलं, श्रेणी अ ब क. ओके, यामध्ये बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठ, कोणतंही विद्यापीठ असू दे तुमचं. ओके, त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर आम्ही YCMOU यामधून पण आहोत तरी चालतं, नो प्रॉब्लेम. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधर, कोणत्याही शाखेचा असू दे, BSc BCom BA इंजिनिअरिंग डॉक्टर वगैरे वगैरे. त्यानंतर तुमचं MSc परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण. समकक्ष म्हणजे काय, कसं असतं माहिती का, आता बरेचसे अगोदर तुम्ही बघितलं असेल, ज्या विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांना MSc ची गरज नाही. असं जर तुम्ही कोणता विषय घेतला असेल तुमचे ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल त्यावेळेस तुम्हाला सूट दिलेली असते. तो नवीन GR तुम्ही ज्यावेळेस मागे आलात त्यावेळेस तुम्ही तो बघू शकता. ठीक आहे, येस. त्यानंतर मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर बघा, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट क हे असणारे राखीव जागा 25% कोणासाठी, जे नगर परिषद आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांसाठी. ओके, त्यांच्यासाठी सेम आहे, कोणत्याही शाखेचा पदवीधर. आणि हे 5 वर्षाचा अनुभव कोणाला लागणार आहे, जे हे 25% राखीव जागा ज्यांच्यासाठी ठेवलेला आहे कर्मचारी, त्यांना 5 वर्षाचा अनुभव आहे. हे बॅचलर विद्यार्थ्यांसाठी अनुभवाची काही गरज नाहीये, हे लक्ष ठेवायचं. ग्रॅज्युएशन MSc विषय संपला. आणि मराठी भाषेचं ज्ञान. ओके, त्यानंतर विहित केलेले असल्यास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे त्यांना, आणि MSc परीक्षा, ओके, जे काय असेल ते. त्यानंतर बघा, आपण जर बघितलं लेखा परीक्षक लेखापाल, ओके, हे सुद्धा गट क चं पद आहे. अ ब क श्रेणी आहे, पगार आणि कामानुसार ते ठरत असतं. त्यानंतर बघा, मार्क्स नुसार सगळ्या गोष्टी. बघा, हे तुमचे मार्क्स नुसार असतं सगळं. ओके, येस. त्यानंतर बघा, सर्वसाधारण उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य शाखेतील म्हणलेले. वाणिज्य शाखेतील म्हणजे तुमचं BCom MCom जे असेल ते झालेलं असणं गरजेचं आहे या पदासाठी. जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर MSc परीक्षा, समकक्ष परीक्षा आणि मराठी भाषेचं ज्ञान, हे झालं बॅचलर, ज्यांचं कुठंच निवास, जे आता सध्या तयारी करताय. पण जे कर्मचारी सध्या नगरपंचायत किंवा नगर परिषदमध्ये, त्यांच्यासाठी 25% जागा राखीव ठरलेल्या असतात एकूण जागांमध्ये. मग त्यांना जर हा फॉर्म भरायचा असेल तर त्यांच्यासाठी 5 वर्षाचा अनुभव पाहिजेत आणि एनी ग्रॅज्युएशन पाहिजेत आणि MSc पाहिजेत आणि विभागीय परीक्षा उत्तीर्ण पाहिजेत जर त्यांनी विहित केली असेल तर. ओके, हे लक्षात ठेवायचं. तर हा असेल लेखापाल, लेखापरीक्षक आणि कर निर्धारण प्रशासकीयचा म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि अर्हता. अतिशय चांगली पोस्ट आहे पोरांनो, सगळ्यात जास्त जागा जवळपास यामध्ये तुम्हाला बघायला भेटतात. आणि यामध्ये 2 पेपर होतात. यामध्ये पेपर किती होतात सर? 2. त्यामध्ये बघा, पेपर क्रमांक 1 हा 60 प्रश्न असतो 120 गुणांसाठी. पेपर क्रमांक 2 मध्ये 40 प्रश्न 80 गुणांसाठी. एकूण 100 प्रश्न 200 गुण. आणि पेपर 1 ला कालावधी असतो 70 मिनिटं. पेपर 2 ला कालावधी असतो 50 मिनिटं. आणि दोन्ही पेपर हे एकाच वेळी होतात 2 तास मध्ये. हे लक्षात ठेवायचं. असं काही नाही आज झालं नंतर उद्या, असं नाही, किंवा 10 मिनिटांना की 1 तास, नाही नाही. एकदाच 2 तास पेपर असतो, फक्त त्यांनी ते डिवाइड करून ठेवलेलं आहे. ओके, तर पेपर 1 मध्ये तुम्हाला 50% का म्हणजे त्यापेक्षा जास्त मार्क मिळवणे गरजेचं आहे, हे तुम्हाला माहित असेल तरच पेपर 2 हा चेक होता, असं काहीतरी आहे त्यांचं. तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेसचं. ओके, पुन्हा एकदा काही नवीन आलं असतं ते आपण ते बघू. ठीक आहे, पण हे मागच्या वेळेस होतं. ठीक आहे, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं की पेपर 1 मध्ये तुम्ही जर बघितलं तर पेपर 1 मध्ये काय असणार ते पण सांगतो मी तुम्हाला ओरली. पेपर 1 मध्ये जो आपण तलाठी भरती सिलेबस बघतो, मराठी, इंग्लिश, GK, ओके, आणि मॅथ्स रिझनिंग, ओके, ते असतं. आणि पेपर 2 मध्ये संबंधित विषय संबंधित असतं, म्हणजे पोस्ट संबंधित असतं. समजा तुम्ही कर निर्धारण प्रशासकीय सेवेचा फॉर्म भरत असाल तर त्यामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यघटना, ओके, त्यानंतर इकॉनॉमिक्स, करंट अफेअर, ह्या गोष्टी, हा जो GS चा पार्ट आहे हा 40 प्रश्नांचा असतो 80 गुणांसाठी. ओके, तुम्ही लेखापाल वगैरे फॉर्म भरत असाल तर मग ते टेक्निकलचं, तर त्या संदर्भात तेवढे मार्काचा पेपर असतो. पेपर 1 हा कॉमन असतो, म्हणजे पेपर 1 मध्ये मराठी, इंग्लिश तर असतंच, मॅथ्स रिझनिंग पण असतं, हे लक्षात ठेवायचंय. तलाठी भरती सारखं असतं एक प्रकारे पेपर 1 हा. ओके, येस. आता यामध्ये बघा, मॅथ्स रिझनिंगची जी बॅच आहे आपली ती आपण लॉन्च केलेली आहे.
तुम्ही जर बघितली असेल, ओके, तलाठी भरती आणि नगर परिषद यासाठी कंबाईन बॅच असणार आहे तुम्हाला. तलाठीसाठी आणि मॅथ्स रिझनिंग जे असणार आहे नगर परिषदसाठी काही वेगळे लावायची गरज नाही. धुरंधर बॅच म्हणून आपण लॉन्च केलेली आहे नगर परिषद आणि तलाठी भरती 2026 साठी. या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे रोज 1 तास लाईव्ह क्लास. बेसिक पासून आपण सगळं मॅथ्स बघणार आहोत, मॅथ्स रिझनिंग, आणि गतवर्षी जे पेपर झालेले नगर परिषद तलाठीचे ते पेपर विश्लेषण आपण करणार आहोत. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आपण प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर सराव प्रश्न पीडीएफ देणार आहे, हे लक्षात ठेवायचे. फीस असणारे फक्त 799 रुपये, 1 वर्ष कालावधी, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, झालेले क्लास तुम्ही किती वेळा बघू शकता. ओके, आपलं ऍप जे असणार ही बॅच जॉईन करा. सध्या 799 मध्ये आहे. संतोष के अकॅडमी हे सर्च करा प्ले स्टोअरला आणि ॲप डाउनलोड करून ही बॅच तुम्हाला मिळेल. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला बॅच संदर्भात तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. येस, ते बॅच आपण मॅथ्स रिजनिंगच्या आणतोय तलाठी भरतीसाठी. अतिशय उपयुक्त असेल नगर परिषद तलाठी भरती. म्हणजे असं नाही बाबा तलाठी भरती नगर परिषद, तुम्ही जी एक्झाम देणार कॉम्पिटेटिव्ह एक्झाम TCS किंवा IBPS ची किंवा आपली MPSC लेवलची, तरी त्यासाठी तुम्हाला उपयुक्त असेल. कारण की अगदी बेसिक टू ॲडव्हान्स आपण या बॅचमध्ये घेणार आहे मॅथ्स रिजनिंग. ओके, जे नवीन असेल त्यांनी माझे जुने क्लास बघा ओल्ड, त्यावेळेस समजेल तुम्हाला. आणि आपण युट्यूबला रोज रात्री 9:30ला सेशन सुद्धा स्टार्ट करतोय. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन माहितीसाठी अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं. थँक्यू. भेटूया नेक्स्ट सेशनला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू.